सेक्सटॉर्शन म्हणजे काय रे भाऊ आणि यात आपल्याला कसा गंडा घातला जातो चला तर बघूयात। अंघोळ करत असताना आलेला एक व्हिडिओ कॉल आणि आयुष्यभराची कमाई स्वाहा। 23 मार्चचा दिवस, सकाळची वेळ, छत्रपती संभाजीनगर मधील संदेश नगर मध्ये राहणारा एक वयस्कर व्यक्ती आपल्या घरी अंघोळ करत होता। त्याच्या मोबाईलवर व्हॉट्सअप कॉल येतो, व्हिडिओ कॉल। अनोळखी नंबर असल्यामुळे काही क्षण तो विचार करतो, पण उत्सुकतेपोटी कॉल रिसीव करतो आणि इथेच सुरू होतो एक असा थरार जो पुढे जाऊन त्याच्या आयुष्याच्या कमाईला स्वाहा करतो। कॉलवर समोर होती एक नग्न तरुणी। ती काही बोलत नव्हती, पण कॅमेऱ्यासमोर अंगप्रदर्शन करत होती। पीडित व्यक्ती अर्धनग्न अवस्थेमध्ये असल्याने तो काही वेळ गोंधळतो आणि त्या काही सेकंदातच समोरची तरुणी कॉल रेकॉर्ड करते आणि कॉल अचानक बंद होतो। सुरुवातीला काही समजत नाही, पण काही वेळातच पुन्हा फोन वाजतो आणि यावेळी कॉलवर असतो हेमंत मल्होत्रा नावाचा माणूस। तो थेट धमकी देतो, तुमचा व्हिडिओ आमच्याकडे आहे, तो सोशल मीडियावर आम्ही व्हायरल करतोय। तेवढ्यावरच हे थांबत नाही। काही वेळात प्रमोद राठोड नावाचा माणूस फोन करतो, स्वतःला पोलीस अधिकारी म्हणून ओळख देतो आणि स्पष्ट सांगतो की पैसे दिले नाहीत तर तुझं आयुष्य जेलमध्ये सडव। 23 मार्च पासून 28 एप्रिल पर्यंत जवळपास 1 महिना ब्लॅकमेलिंगचं हे सत्र थांबत नाही। पीडित व्यक्तीमध्ये भीती इतकी वाढलेली की तो एका मागोमाग एक पैसे ट्रान्सफर करत राहतो। एकूण रक्कम होते 14,66,773 रुपये। जरी इतकी मोठी रक्कम दिली तरी समोरच्यांचं समाधान होत नाही। आमच्याकडे अजून व्हिडिओ आहेत असं सांगत ते पुन्हा नव्या रकमेची मागणी करत राहतात। या सततच्या मानसिक छळामुळे पीडित माणूस पूर्णपणे खचतो आणि त्याचं जगणं त्याला आता वेदनादायक वाटू लागतं। पण शेवटी तो धाडस करतो, बदनामीची भीती झुगारून तो पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करतो आणि इथूनच सुरू होतो त्या टोळीचा पर्दाफाश होण्याचा प्रवास। या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या। एकूण 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला गेलाय। मोनी पाटील, हेमंत मल्होत्रा, प्रमोद राठोड, अरविंद सिंग आणि त्याचे 2 साथीदार। ही एक सायबर ब्लॅकमेलिंग टोळी असून त्यांनी केवळ या एकाच व्यक्तीला नाही तर अनेकांना अशाच प्रकारे गंडवले असल्याची शक्यता वर्तवली जाते। या प्रकाराला सेक्सटॉर्शन असं नाव आहे। सोशल मीडियावर अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल येतो, समोर नग्न व्यक्ती असते आणि कॉल रेकॉर्ड केला जातो। त्यानंतर याच कॉल रेकॉर्डचा वापर करून आपल्याला ब्लॅकमेल केलं जातं, धमकावलं जातं आणि सुरू होते खंडणी वसुली। अनेक लोक मानसिक त्रास आणि बदनामीच्या भीतीने हे प्रकरण गुप्त ठेवतात, पण हेच अपराध्यांचं बळ बनतं। हा प्रकार केवळ एकाच व्यक्तीच्या बाबतीत घडलेला नाही, ही एक सिस्टमॅटिक गुन्हेगारी यंत्रणा आहे। जर तुम्हाला असा एखादा कॉल आला तर त्वरित तो कॉल कट करा, त्या नंबरला ब्लॉक करा आणि कोणत्याही प्रकारे संवाद साधू नका। जर अशा प्रकारची ब्लॅकमेलिंग सुरू झाली तर तातडीने पोलिसांकडे जा। कायद्याने तुमचं रक्षण केलं जातं, फक्त वेळेत पाऊल उचलणं गरजेचं आहे। या संभाजीनगरच्या व्यक्तीनं धैर्य दाखवलं शेवटी, आणि हेच धैर्य प्रत्येकाने दाखवण्याची गरज आहे। समाजामध्ये अशा प्रकारांच्या विरोधात जागरूकता निर्माण करणं आणि त्याला रोखणं या गुन्हेगारीला आपली सामूहिक जबाबदारी आहे। त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगेच सबस्क्राइब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।